महाविकास आघाडी संदर्भातली महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या एका नेत्यानं थेट राहुल गांधींना धमकी दिली आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू ठाकरे गटाचे शिवसेना नेते बाळा दराडे यांनी असा इशारा दिलाय। सावरकरांविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही असं दराडे म्हणालेत। काळं फासता आलं नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करू असा देखील इशारा त्यांनी दिलाय। बाळा दराडे हे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहेत। राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दलचे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते, त्यांना माफीवीर संबोधलं होतं। त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे। पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते। तर बाळा दराडे यांनी राहुल गांधींना धमकी दिलेली आहे। सावरकरांच्या विरोधात अपशब्द काढल्यास तोंडाला काळं फासू असा इशारा बाळा दराडे यांनी दिलेला आहे। तर बाळा दराडेंच्या या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय। अशा धमक्यांचा आम्ही धिक्कार करतो असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय। एवढ्या जर धमक्या द्यायच्या आहेत आणि जर चर्चा आणि समीक्षा करायची आहे तर अरुण शौरी हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। अरुण शौरी हे भाजपचे खासदार होते आणि अरुण शौरींनी मोठं लट एक पुस्तक आता सध्या सावरकरांच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशाच स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशाच स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे। त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढं त्या निमित्ताने आम्ही सांगतो। तर कुणी एखादा पदाधिकारी बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका नाही असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलंय। नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या। मला काही माहिती नाहीये तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल। आणि कोणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं।